आता मी 1 किलो कैरी घेतली आहे। ती चांगली स्वच्छ धुवून त्याचे एवढे तुकडे करून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलंय। हे आता मी चांगली रात्रभर ठेवणार आहे। रात्रभर मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं बघा, पाणी सुटलंय। आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय। आता हे सर्व आपण रात्रभर ठेवलेलं हळद आणि मीठ लावून ते आपण चांगलं गाळून घेऊया। त्यातलं सगळं पाणी आपलं आलं पाहिजे। त्यामुळे एक चाळणी घेतली आहे आणि सर्व त्यात काढून घेते। आता हे पाणी आपलं बघा आलंय। ते आपण कुठल्याही भाज्यामध्ये वगैरे वापरू शकता, चांगला आंबटपणा येतो। आता मी असं 5 मिनिटासाठी ठेवून देते, त्यामुळे कसं सगळं पाणी आपलं गाळून येईल। 5 मिनिटं झाली आहे। आता मी एक ताट घेतलंय, ते ताटामध्ये सर्व मी असं काढून घेते पूर्ण। आणि आपल्याला चांगलं कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत। ऊन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फॅनवर सुकवलं तरी चालेल, कारण त्यातलं थोडंसं पाणी वगैरे असेल ते सगळं सुकं होईल, त्यामुळे लोणचं आपलं चांगलं टिकेल। बघा असं मी काढून घेते। ताटामध्ये एका मी काढून घेतले। आता हे 2 उन्हामध्ये मी सुकवून घेते। ऊन नसेल तर तुम्ही फॅनवर पण सुकवू शकता, त्यामुळे त्यातलं चांगलं पाणी आपलं सगळं आटून सुकं होईल, त्यामुळे लोणचं आपलं दीर्घकाळ टिकू शकते। आता कैरीचं लोणचं बनवण्यासाठी मला जो मसाला लागणार आहे तो मी मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे। हे 3 चमचे मी धने घेतले आहेत, थोडीशी दालचिनी घेतली आहे, इथे मी 1 चमचा हा मेथी घेतली आहे, अर्धा चमचा मिरी घेतली आहे, अर्धा चमचा लवंग घेतलंय, हे 4 चमचे मी राईची डाळ घेतली आहे आणि आवश्यकतेनुसार तिखट घालू शकतात। मी लाल तिखट घेतलंय, तुम्ही घरगुती मसाला पण घेऊ शकतात। इथे मी 1.5 चमचा बडीशेप घेतली आहे, अर्धा चमचा अगदी जिरं घेतलंय आणि इथे मी खडा हिंगाचे 2 तुकडे घेतले, तुम्ही बारीक हिंग पण घेऊ शकतात। एवढं मला साहित्य लागणार आहे। आता हे सुकं जे आहे ते मी मिक्सरला लावून घेते। मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात धने, दालचिनी, मेथी, लवंग, मिरी, खडा हिंग, बडीशेप आणि जिरं हे सगळं मी मिक्सरला याची पावडर बनवणार आहे। मिक्सरला मी लावून घेते। मिक्सरला बघा जाडसर असं लावून घेतले, पावडर करून घेतले। साधारण अर्धा लिटर मी इथे तेल गरम करत ठेवलंय। आपल्याला लोणच्यासाठी साधारण अर्धा लिटर तेल लागणार आहे। आता इथे मीठ आणि हळद लावून कैरी मी चांगली 2 उन्हामध्ये सुकवून घेतली आहे, चांगली अगदी कोरडी झाली आहे बघा। पाण्याचा अंश थोडा पण नाही, ते बाजूला ठेवते। आता मी एक पसरट भांडं घेतले, त्यात आपण मिक्सरमध्ये लावलेला मसाला आहे तो घेते आणि राईची पावडर आहे ती मी का मिक्सरला लावली नाही, ती अशीच घेते आणि आवश्यकतेनुसार 4 चमचे तिखट घेतले, तिखट घेते। आता तो सर्व मसाला एकजीव करते। सर्व मसाला एकजीव केलाय। आता थोडंसं मी मीठ टाकते, आपण कैरीला अगोदर मीठ लावलेलंच आहे, ते थोडंसं टाकते, ते पण चांगलं एकजीव करून घेते। मिक्स करून चांगलं घेतलंय। मसाला चांगला आपला एकजीव झालाय। आता इथे गरम केलेलं तेल आहे, साधारण थोडं गरम करून फॅनवर थंड केलं, तर ते आपण गरमागरम यामध्ये टाकूया, त्यामुळे मसाला आपला चांगला एकजीव होईल। मसाला आपला चांगला अगदी त्या तेलामध्ये हे होईल, जास्त उकळतं तेल नाही, थोडंसं थंडच करून घेतलंय आणि आपला मसाला चांगला याच्यात बघा मिक्स झालाय। तेल थोडंसंच लागलंय, अर्धा लिटर तेल घेतलेला, 350 ग्रॅम तेल लागलं असेल। इथे आपली सुकवलेली कैरी आहे ती आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपण कैरी त्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली बघा, छानपैकी झाले। आता आपण चांगलं काचेच्या
हवा बंद डब्यामध्ये भरून घेऊया. चांगलं आपलं लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने चांगलं टिकतं. आता मी ते एका बरणीमध्ये थंड झाल्यावर भरून ठेवते. आता मी एक काचेची बरणी घेतली, त्यामध्ये ते सर्व लोणचं आपण बनवलं आहे ते आपण त्यामध्ये सर्व लोणचं आपण भरून घेऊया. मुरायला चांगले 2 महिने तरी लागतात. छान लागतं चवीला. असं मी सर्व लोणचं भरून घेते. आपण सर्व लोणचं एका बरणीमध्ये चांगलं भरून घेतलंय. आता हवा बंद डब्यामध्ये आपण चांगलं ठेवून देऊया.